वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आरतीनंतर शेतकरी प्रश्नांवर तनपुरे यांची भूमिका. राजकीय भाष्य टाळले. धार्मिक भावना लक्षात घेऊन आरतीचे यजमानपद मिळाल्याने मोठ्या भक्तिभावाने आरती केल्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. देश व महाराष्ट्रातील जनता सुखी राहावी अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी नमूद केले. मी निवडणुकीपुरता नव्हे तर कायम शेतकऱ्यांसोबत असतो असे सांगत शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. 1 रुपयाची पीक विमा योजना निवडणुकीपुरतीच होती. निवडणूक संपल्यानंतर योजना बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी भेटीत आपली व्यथा मांडली असून नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावेळी तनपुरे यांनी राजकीय भाष्य टाळले. वेद बातमीचासाठी जालिंदर ढोकणे, उंबरे. ज्या इथल्या सगळ्या भाविकांच्या सगळ्या धार्मिक भावना लक्षात घेऊन मला आरतीचं आज या ठिकाणी यजमानपद देण्यात आलं. मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेनं आम्ही या ठिकाणी आरती केलेली आहे. काय मागणी? मागणी अशी काय कायम अशी एखादी कुठली हे ठेवून मागणी करत नाही. मी या देशाचं, राज्याचं, समाजाचं हित लक्षात घेता चांगलं प्रगती हो सर्वांची अशीच मागणी कायम असते. आज नाही ती काय. सध्या शेतकरी अवकाळी पावसाने हैराण आहे, त्या संदर्भात काही मागणी नाही, ते तर मी पाहणी करायला मी दिवस रात्र ह्याच्यामध्ये असतोच. ते काय निवडणूक आहे आणि हा असा विषय नाही. कायम शेतकरी आमचा अडचण झाला की मी ग्राउंडवर कायम असतो. आजही दरडगावला मी पाहणी केली आणि तिथं पंचनामे वगैरे चालू आहेत. त्यानुसार योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्यानंतर आज दुसऱ्या 1-2-4 गावामध्ये मला वाटतं मल्हारवाडीपासून खाली मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर योग्य ती नुकसान भरपाई या शासनानं त्या ठिकाणी करावी. 1 रुपयाची पीक विमा योजना ही फक्त निवडणुकीच्या काळामध्ये होती. नंतर निवडणूक झाल्यानंतर 1 रुपयाची पीक विमा योजनाही बंद झालेली आहे. त्यामुळे आज मी जिथं जिथं शेतकऱ्यांना भेटलो, मोठी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली की जेव्हा 2024ची विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी मात्र 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये हजारो रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आले. पण निवडणूक संपल्यावर मात्र 1 रुपयाची पीक विमा योजनाही बंद झाली आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊन देखील कुठली भरपाई योग्य ती त्या ठिकाणी मिळत नाही.